नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 11 चे विश्लेषण पाहणार आहोत। मित्रांनो, पहिल्या भागात आपण मराठी या घटकाचे विश्लेषण पाहिले, भाग 2 मध्ये सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण पाहिले, भाग 3 मध्ये गणित या विषयाचे विश्लेषण पाहिले आणि भाग 4 मध्ये बुद्धिमत्ता या घटकाचे विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते कन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करत आहे। यामधील पहिला प्रश्न होता KTS चा संबंध JLSURTC आहे, तर कशाचा संबंध MOLNJLC राहील। तर मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं हे पाहूया। पहा मित्रांनो, K हा कोणाच्या दरम्यान आहे, तर JL च्या दरम्यान आहे। T हा कोणाच्या दरम्यान आहे, SU च्या दरम्यान आहे, SU। S हा कोणाच्या दरम्यान आहे, तर RT च्या दरम्यान आहे, RT च्या दरम्यान आहे। आता इथे MO च्या दरम्यान काय, MO च्या दरम्यान N म्हणजेच हाही पर्याय कटला, हाही पर्याय कटला, हाही पर्याय कटला, पर्याय क्रमांक 3। कारण इथे गणित संपलंय, कारण आपल्याला ऑप्शन मिळाला, त्यामुळे दुसरं टॅली करायचं काम नाही मित्रांनो। MO च्या दरम्यान काय आहे, तर N आणि LN च्या दरम्यान काय आहे, LN च्या दरम्यान M, NM K येऊन जाते, पण आपण वेळ वाचवायचा प्रयत्न करायचा मित्रांनो। तर एवढंच गणित सोडवायचं। त्यानंतरचं गणित पहा, 4 5 141 7 2 57 तर 3 6 किती। आता हे जे गणित आहेत ते आपल्याला विविध पद्धतीने सोडवता येतात मित्रांनो, परंतु उत्तर मात्र एकच आलं पाहिजे, हे लय अपेक्षित आहे। या पर्यायातलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे। तर पहा, इथे हे गणित कसं सोडवायचं, तर 4 चा वर्ग घ्यायचा, 4 चा वर्ग आणि 5 चा घन। पहा, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा घन किती, तर 125, 116 आणि 125 141। 7 चा घन, 7 चा वर्ग आणि 2 चा घन, 7 चा वर्ग 49, 2 चा घन 8, 49 आणि 8 57। 3 चा वर्ग अधिक 6 चा घन किती होईल, 6 चा घन, तर 3 चा वर्ग 9, 6 चा घन 216 म्हणजे 225 उत्तर येतील। म्हणजे 225 पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अपेक्षित आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, 1 ऑगस्ट 2016 रोजी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल। मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया। पहा मित्रांनो, 1 ऑगस्ट 2016 रोजी सोमवार होता। आता आपण 1 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल ते पाहूया, त्यानंतर मग 15 ऑगस्ट 2025 पाहूया। तर यामध्ये किती वर्षाचा फरक आहे, तर एकूण 9 वर्षाचा फरक आहे, एकूण 9 वर्ष, 16 9 25। आता यामध्ये किती लीप वर्ष येत आहेत, तर 2016 लीप वर्ष आहे, 2020 लीप वर्ष आहे आणि 2024 लीप वर्ष आहे। आता 2016 हे आपल्याला गृहीत धरता येणार नाही, कारण ही तारीख जी आहे ती 29 फेब्रुवारीच्या नंतरची आहे। जर 29 फेब्रुवारीच्या अगोदरचा दिवस असता तर आपण हे लीप वर्ष गृहीत धरलं असतं। या अनुषंगानं लीप वर्ष आहे, परंतु ही 1 ऑगस्ट लीप वर्षाच्या नंतरची दिनांक आहे, त्यामुळे 2020 आणि 2024 हे 2 दिवस पकडावे लागतील। म्हणजेच इथे किती झाले, हे 2 दिवस ॲड करावे लागेल, 11। आता 11ला जर आपण 7नं डिवाईड केलं, 7 1 7 म्हणजे 4 उरले, 4 दिवस समोर जा। आता सोमवारच्या नंतर 4 दिवस म्हणजेच कोणता वार असेल, शुक्रवार। परंतु हे लक्षात ठेवा की आपल्याला तारीख 15 ऑगस्टची विचारली, 1 ऑगस्टची नाही। हे वार कोणता आला, आता 1 ऑगस्ट 2025ला तर शुक्रवार आला। आता 1 ऑगस्टला जर शुक्रवार असेल तर 8 ऑगस्टला किती राहील, शुक्रवारच।
आणि 15 ऑगस्टला शुक्रवार, कारण 7-7 दिवस समोर जा. 15 ऑगस्टला शुक्रवार, म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल? तर शुक्रवार असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा. दिलेल्या गटाशी योग्य पर्याय लिहा. 29, 40, 53 समोर काय? आता योग्य पर्याय कोणता यातला, म्हणजे या तिन्हीशी जुळणारा पर्याय कोणता? तर पहा मित्रांनो, 29 जे आहे तर आपल्याला असे लिहिता येईल 5चा वर्ग अधिक 5, 4. 5चा वर्ग 25 अधिक 4 म्हणजेच किती झाले? 29. नंतर 40 जे आहे ते आपल्याला असे लिहिता येईल 6चा वर्ग अधिक 6, 6चा वर्ग 36 आणि 6 किती झाले? 36 आणि 4 40. त्यानंतर 53 जे आहे ते 7चा वर्ग अधिक 4, 7चा वर्ग अधिक 4 म्हणजेच किती? 49 अधिक 4 म्हणजेच 53. आता इथे 8चा वर्ग अधिक 4, पहा 8चा वर्ग 64 अधिक 4 म्हणजेच किती? 68. आता हे पर्याय योग्य आहे, परंतु इथे पहा याला टॅली करा. 5चा वर्ग अधिक 5 व्हायला, इथे 9चा वर्ग अधिक 3 व्हायले, इथे तर 9चा वर्ग 3चा वर्ग अधिक 5 होत आहे, परंतु या साधर्म्याशी जे आहे ते 68 हा पर्याय, पर्याय क्रमांक 2 उत्तर अपेक्षित आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा. तुषारचे तोंड ईशान्य दिशेस होते. तो डावीकडे 135 कोनातून वळला आणि त्यानंतर शीर्षासन केले, तर त्याच्या समोरची दिशा कोणती? पहा, तुषारचे तोंड ईशान्य दिशेस होते. हे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. आता ईशान्य दिशेस तोंड होते, तिथून तो डावीकडे 135 वळला. डावीकडे 135 अंशात वळला म्हणजे पहा, हे इथे जर येत असेल हा, तर हे 45चा कोण राहील, कारण इथे हा काटकोनच आहे त्यातलं 45. तर हे 45 आणि इथून हे 90 किती झाले मित्रांनो? तर 135 कोनात वळला तो इथून एवढा. आता हे 135 झालं एवढं, म्हणजे त्याची दिशा कोणती आली? पश्चिम दिशेला आला. आणि तिथे त्याने शीर्षासन केलं. आता शीर्षासन केल्यानंतर त्याच्या समोरची दिशा कोणती म्हणते? तर त्याच्या समोरची दिशा जेव्हा शीर्षासन करतो तेव्हा त्याच्या विरुद्ध दिशा येते, म्हणजेच कोणती? पूर्व दिशा राहील. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत BEL बरोबर 19 आहे, टाईम बरोबर 47 आहे, स्माईल बरोबर किती असेल? मित्रांनो, तुम्हाला वेळोवेळी सांगतो मी की ABCDचे जे अंक आहे 1 ते 26 अंक हे तुम्हाला पाठ असायला हवे, नाहीतर EJOTY इजोटी हा शब्द तरी माहीत असायला पाहिजे. ई म्हणजे 5, जे म्हणजे 10, ओ म्हणजे 15, टी म्हणजे 20 आणि वाय म्हणजे 25. इजोटी. याच्या अनुषंगाने आपल्याला मागून पुढून जे अंक आहेत ते सहज येतात मित्रांनो. तर इथे पहा, बीचा अनुक्रमांक ABCD मध्ये किती आहे? 2. ईचा अनुक्रमांक हा 5 आणि एलचा अनुक्रमांक किती? तर 12. आता याची जर बेरीज केली तर 7 आणि 12 किती झाले? 19. त्यानंतर टाईम, आता हे जर 19 असेल तर टाईम पाहू, TIME. आता टाईमचं पाहूया. टीचे क्रमांक किती? 20. आयचा क्रमांक 9, एमचा क्रमांक 13 आणि ईचा क्रमांक 5. 20 आणि 9 29, 29 आणि 13 42, 42 आणि 5 47. आता स्माईल SMILE. आता ST म्हणजे 19, S म्हणजे, M म्हणजे 13, I म्हणजे 9, L म्हणजे 12 आणि E म्हणजे 5.
आता इथं 29 आणि 13 32, 32 आणि 9 41 आणि 53, 53 आणि 5 58. म्हणजेच स्माईलचा कोड काय येईल मित्रांनो? 58 म्हणजे 58. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की आपण या पद्धतीने गणित सोडवलं आणि ABCDचा जर क्रम माहीत असेल तर मित्रांनो हे गणित खूप फास्टली येते. त्यामुळे ABCDचा क्रम सरळचा आणि व्यस्तचा या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या. इथे पहा, जर EARTH बरोबर DBQUG चा संबंध आहे तर VENUS चा संबंध कशासोबत राहील? पहा मित्रांनो, इथे अतिशय सोपं आहे. ईच्या अगोदरचा अंक घेतला D, एच्या नंतरचा अंक घेतला B, आरच्या नंतरचा अंक घेतला, आरच्या अगोदरचा अंक घेतला Q आणि टीच्या नंतरचा अंक घेतला, एचच्या अगोदरचा अंक घेतला G. तसंच तर मित्रांनो पहा, ईच्या अगोदर इथे D होता, तसंच व्हीच्या अगोदर काय राहील मग? तर STUV, तर U राहील. काय राहील? U. आता पहा, पर्याय क्रमांक 4 आणि 1 इथेच पहिला पर्याय काय? U आहे. म्हणजे हे दोन कॅन्सल झाले. त्यानंतर इथे ईच्या नंतरचा अंक कोणता? ईच्या नंतरचा F, U, F दोन्हीकडे आहे, M दोन्हीकडे आहे, म्हणून तिसरा अंक आपण पाहायचं गरज नाही. नंतर टीच्या नंतरचा अंक, कारण इथे पहा अगोदरचा अंक नंतरचा अंक, अगोदरचा अंक नंतरचा अंक, मग टीच्या नंतरचा कोणता अंक? आणि F हा तर येणारच नाही, F तर येणारच नाही टीच्या नंतर, म्हणजेच कोणता? V. तर इथे यूच्या नंतर कोणता अंक येईल? तर V आणि Hच्या अगोदर R, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अपेक्षित आहे. 83वा प्रश्न पहा, एका रांगेत निलिमाच्या मागे 5व्या क्रमांकावर जास्वंदी उभी आहे. जास्वंदीचा क्रमांक शेवटून 6वा आहे आणि पुढून 20वा आहे, तर रांगेत निलिमाचा क्रमांक कितवा आहे? आता इथे पहा, निलिमाच्या मागे 5व्या क्रमांकावर जास्वंदी उभी आहे. हे वाक्य सोडून द्या. जास्वंदीचा क्रमांक शेवटून 6वा आहे, शेवटून 6वा जास्वंदी आहे इथे. आता इथून आणि पुढून 20वा आहे, म्हणजेच एकूण विद्यार्थी किती असतील? तर पहा, इकडून पुढून 20वा आणि मागून 6वा, म्हणजेच एकूण किती मुलं आहेत? 25. कारण पुढून 20वा आणि मागून 6वा नंबर आहे 26, परंतु इथेही कॉमन आहे जास्वंदी इथे, म्हणजेच 25 मुलं आहेत. आता जर 25 मुलं आहेत, नंतर जास्वंदीच्या इथे पहा पहिलं वाक्य, निलिमाच्या मागे 5व्या क्रमांकावर जास्वंदी उभी आहे, म्हणजे निलिमाच्या मागे 5व्या क्रमांकावर, म्हणजेच निलिमा कितव्या नंबर राहील? निलिमा राहील इथे, इथून समोर 5 नंबर जाऊ द्यायची, म्हणजेच इथे किती झाली? 11. मागून 11व्या आणि पुढून किती होईल मग? तर पहा, इथे जास्वंदीच्या समोर 5 घरं समोर, कारण ही मागे निलिमाच्या मागे 5व्या क्रमांक जास्वंदी आहे, म्हणजे हे समोर असेल 5. आता निलिमाचा क्रमांक कोणता? आता पुढून 16 होणारच नाही, कारण हे 11 आणि 16 27 होत आहे. इथे 17 आणि 11 28 होत आहे, म्हणजे 27 असावे. इथे पहा, शेवटून 10वा नाही आणि शेवटून कितवा असायला पाहिजे? 11वा नंबर असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, जर वजा म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे बेरीज आणि भागाकार म्हणजे वजाबाकी असेल तर 8 वजा 3 भागिले 15 अधिक 5 बरोबर किती? आता इथे पहा, फक्त इथे साईन बदलायची मित्रांनो. 8 - 3 / 15 + 5. इथे पहा, वजा म्हणजेच काय? गुणाकार, 8 × 3. भागाकार म्हणजेच वजाबाकी आणि अधिक म्हणजेच गुणाकार, भागाकार. अधिक म्हणजेच काय? भागाकार.
आता 8×24 आणि 15ला 5 भागितलं तर 3, म्हणजेच किती होईल मित्रांनो? 24मधून 3 गेले, 21 राहिले. पर्याय क्रमांक 1. आणि असे गणित हमखास पोलीस भरती पेपरमध्ये विचारले जातात. असे जर सोपे प्रश्न चुकत असेल मित्रांनो, तर समोरचे जे कठीण गणित राहतात त्याचा लीड निघत नाही. तर सोपे गणित चुकू नका. सोपे गणित चुकल्यानंतर कठीण गणितही तुम्हाला येतीलच, हे लक्षात ठेवा. हे सोपे गणिताचं तुम्ही एक लक्षात ठेवायचा फॉर्म्युला कोणता, की हे गणित जर चुकले तर तुमचा पेपरमधला लीडच निघत नाही मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते चिन्ह या शून्याच्या शेजारी येणार नाही किंवा मग हे गोलच्या शेजारी येणार नाही? तर लक्षात ठेवा की अशी जर डायग्राम असेल तर कोणता आकृती किंवा कोणता क्रम अंक हा त्याच्या विरुद्ध असेल. तर तुम्ही याचा जर घन बनवला, क्यूब बनवला, याचा क्यूब बनवला, तर हे जर आपण एक स्ट्रक्चर कापलं आणि जर बनवलं, क्यूब बनवला घन, तर ही आकृती या आकृतीच्या बॅकसाईडला येईल आणि त्रिकोणाच्या विरुद्ध ही आकृती येईल आणि या गोलच्या अपोजिट ही आकृती येईल. हे लक्षात ठेवा मित्रांनो, कारण अशा आकृतीचे 5 ते 6 प्रकार आहेत आणि हे जर तुम्ही जरासं पाहिलं तर ही डायग्राम किंवा मग अशी एक डायग्राम येत असते. तर 3 4 5 1 2 1 2. आता प्रश्न येते की अशी डायग्राम येते. तर इथे सुद्धा पहा, याच्या विरुद्ध 3च्या विरुद्ध 5, 4च्या विरुद्ध 6 आणि 2च्या विरुद्ध 1 किंवा 1च्या विरुद्ध 2. हे जेव्हा तुम्ही घन करता, याचा बॉक्स तयार करता, तेव्हा लक्षात ठेवा की 3च्या अपोजिट हे येते, याच्या अपोजिट हे येते, 4च्या अपोजिट 6 येते. तर इथे सुद्धा पहा, 0च्या किंवा या गोलच्या शेजारी कोणता अंक येणार नाही? तर पहा, याच्या शेजारी येणार नाही. तर पहा, हा त्याच्या शेजारी येईल, हा सुद्धा त्याच्या शेजारी येईल आणि हा सुद्धा. फक्त याच्या शेजारी मात्र ही आकृती येणार नाही, कारण ही कशाच्या अपोजिट आहे? या गोलच्या अपोजिट हे आहे. म्हणजे ही शेजारी येईल का? नाही, ही अपोजिट येईल. शेजारी म्हणजे काय? लगत लागून. तर लगत लागून ह्या सगळ्याच येतील, परंतु याच्या अपोजिट ही येणार नाही, कारण ही अपोजिट आहे, शेजारी नाही. शेजारी नाही, ही अपोजिट आहे, लक्षात ठेवा. कारण आपण दाखवलंय की याच्या अपोजिट ही, याच्या अपोजिट ही, तर याच्या अपोजिट ही शेजारी येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर 86व उदाहरण पहा. DEC डिसेंबर, मे, जुलै, नोव्हेंबर, मार्च. इथे काय येईल? मार्च, फेब्रुवारी, जानेवारी. जर तुम्ही याचं निरीक्षण केलं मित्रांनो, तर ह्या गणित येते. नाहीतर एक लक्षात ठेवा, या गणिताचं एक टेक्निक लक्षात ठेवा की पाहता क्षणी जर येत असेल तर हे गणित ताबडतोब सोडवा, परंतु पाहता क्षणी येत नसेल तर हे गणित स्किप करा आणि समोरचा गणित सोडवा. आणि जेव्हा तुम्हाला वेळ पुरेल तेव्हा या गणितावर या. परंतु होते काय की असे गणित सोडवताना आपण खूप वेळ घालतो, 2 ते 3 मिनिट. आणि जेव्हा हे 2 मिनिट जर खात असेल वेळ, तर आपलं जे मागचे समोरचे गणित राहतात, काही गणित खूप सोपे राहतात आणि ते राहून जातात. आणि मग आपण म्हणतो की शेवटचे गणित खूप सोपे होते आणि हे गणित आपण सोडवायला पाहिजे होते. परंतु हे गणित पाहता क्षणी जर येत असेल तर पटकन सोडवायचं. पहा मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं? डिसेंबर म्हणजे 12वा महिना, मे म्हणजे 5वा महिना, जुलै म्हणजे 7वा महिना. 7 आणि 5 12. आता नोव्हेंबर म्हणजेच 11वा महिना, मार्च म्हणजे 3रा महिना. आता इथे पाहूया, हे टॅली करूया पहिले. मार्च म्हणजे 3रा, फेब्रुवारी म्हणजे 2रा आणि जानेवारी म्हणजे 1ला. याची बेरीज किती झाली? तर 3 झाली. हे मार्चचे. आता इथे 11 येण्यासाठी इथे 3 आहे, तर 8वा महिना इथे कोणता येईल? तर ऑगस्ट येईल. AUG म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अपेक्षित आहे.
त्यानंतरच गणित बघूया. जर 7 गुणिले 9 बरोबर 56, 11 गुणिले 13 बरोबर 132, 15 गुणिले 17 बरोबर 240, तर 13 गुणिले 15 बरोबर किती? तर लक्षात ठेवा हे गणित कसं करायचं. तर 7 गुणिले 9 आहे, तर 7 इथे 1 कमी करा तर 8 येईल. 7 गुणिले 8 म्हणजे किती? 56. 11 गुणिले इथे 1 कमी करा, इथे 12 येतील. 11 गुणिले 12 132. 15 गुणिले 16, 15 गुणिले 16 म्हणजे 240 आणि 13 गुणिले 14. आता 13 गुणिले 14 म्हणजे किती? तर 182 हे उत्तर असेल. तर इथे एक एक कमी केलं आणि गुणाकार केला तर किती होईल? 13 गुणिले 14 म्हणजेच किती? तर 182. त्यानंतरच गणित पहा. विसंगत पद ओळखा. पर्याय पहा. पहिला 224, 216, 264, 232. हे गणित बऱ्याच मित्रांना मुलांना कठीण गेले. तर हे गणित पाहता क्षणी आपल्याला लक्षात येत नाही मित्रांनो, परंतु इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलंय की 4 भाग जाणाऱ्या जवळपास सगळ्याच आहे. प्रत्येक गोष्ट जर पाहिली तर ह्या अनुषंगानं येत नाही. तर हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. तर पहा हे गणित, हे पर्याय पहा. 2चा घात 4 हे 2 आहे. 2चा घात 4 म्हणजे 16. 2चा घात 6 म्हणजे 64. 2चा घात 4 पहा. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजेच किती झाले? 16. 2चा घात 64 येत आहे आणि 2चा घात 5 म्हणजेच किती? तर 32. आता इथे 2चा घात हा कोणत्याच अनुषंगानं येत नाही, कारण 2चा घात 3 म्हणजेच किती? 8. 2चा घात 4 म्हणजे 16 आणि 2चा घात 5 म्हणजे 32. 2चा घात 6 म्हणजे 64. तर या दरम्यान येत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे विसंगत आहे मित्रांनो. 89वा प्रश्न पहा. 12 त्रिकोणात आहे. 5, 6, 4 बाहेर आहेत. इथे 21, 6, 7, 5 बाहेर आहेत. नंतर 4, 8, 10 आणि मधात अंक कोणता असेल? तर पहा याचा गुणाकार करा मित्रांनो. 5 सक 30, 30 गुणिला 4, 5 गुणिला 6 गुणिला 4, 5 सक 30, 30 गुणिला 4 म्हणजेच 120 आणि 120ला 10 भागा. किती उत्तर आलं? 12. इथे पहा 6 गुणिला 7 गुणिला 5, 6 7 42, 42 पंच 210, 210 भागिला 10 म्हणजेच किती? तर 21 उत्तर येते. त्यानंतर इथे पहा 4 गुणिला 8 गुणिला 10, 4 8 32, 32 आणि 10 किती झाले? 32 गुणिला 10 म्हणजे 320 भागिला 10च म्हणजेच किती उत्तर आलं? 32. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. म्हणजे काय करायचं? गुणाकार करायचा सगळ्या संख्येचा आणि बाहेरच्या संख्येचा आणि भागीला किती? 10 करायचं. त्यानंतरचा गणित पहा. गटाशी जुळणारा पर्याय शोधा. 17 PR, WY 24, DF 5. तर याच्याशी जुळणारा गट शोधायचा आहे. तर पहा इथे PQR एक मधात अंक सुटलाय. WXY DEF तसंच पहा आता इथे S आणि Y यामध्ये अंक एक नाही येत तर जास्त येतात. HIJK इथे सुद्धा एक अंक येत नाही. इथे सुद्धा यामध्ये 2 अंक येतात, अक्षर येतात CD. परंतु इथे पहा इथे कोणता? LMN म्हणजे एकच अक्षर येते मधात, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता जर तुम्ही हे ऑब्झर्व केलं 17, 24, 5 तर इथला जो अंक आहे DE चा क्रमांक कोणता आहे? तर 5वा. ईचा क्रमांक कोणता आहे? 5वा. इथे Xचा क्रमांक किती आहे? 24. या दरम्यान असणारा अंक अक्षर. इथे Qचा क्रमांक 17, तसाच Mचा क्रमांक 13 आहे. असे सुद्धा गणित विचारल्या जातात. याचा सराव करा मित्रांनो.
त्यानंतरचा प्रश्न पहा, गटाशी जुळणारा पर्याय शोधा. XT, RN, FB. पहिला पर्याय NK, दुसरा पर्याय OK, तिसरा पर्याय BJ आणि चौथा पर्याय SP. तर मित्रांनो, इथे गटाशी जुळणारा पर्याय पहा. यानंतरचा प्रश्न पहा, गटाशी जुळणारा पर्याय शोधा. XT, RN, FB. तर समोर काय? तर इथे जर तुम्ही निरीक्षण केलं मित्रांनो, तर पहा XT चौथा अक्षर यायलं, RN चौथा अक्षर यायलं, FB चौथा अक्षर यायलं. आता इथे कोणता पर्याय आहे की तिथे 4चा फरक चौथा अक्षर येत आहे. NK तिसरं अक्षर आहे. OK इथे सुद्धा चौथा अक्षर येत आहे मित्रांनो. बीच्या नंतर जे नाही येत हे, आणि SP हे सुद्धा तिसरं अक्षर येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक किती राहील मित्रांनो? तर 2 राहील. त्यानंतरचं गणित पहा, लयबद्ध मांडणी करा. A-B-A-AB-AAAB-A. आता लयबद्ध मांडणी करताना हे अक्षर मोजायचे किती आहेत. तर हे एकूण अक्षरात मित्रांनो 15 म्हणलं की एक तर 3चा गट करा किंवा 5चा गट करा. तर आपण इथे 5चा गट करूया. पहा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता पहा AABA हा क्रम काय येते? तर पहा AA इथे ए आला, तर AA आणि शेवटचा सुद्धा ए येते. AABAA, AABAA, AABAA. म्हणजे हा क्रम पाय AABAA हा सगळीकडे क्रम येत आहे मित्रांनो. म्हणजेच इथे आपण टाकले काय येत आहे? तर A सगळीकडे हेच टाकले. म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो? 1 उत्तर येईल. लयबद्ध मांडणी करताना संख्या ते किती आहेत, अंक किती आहेत ते मोजायचे आणि त्याचे गट्स पाडायचे आणि त्या क्रमानं येते का बाजूला करून पाहायचं आणि जे काही आपण अंक टाकले होते ते इथे पाहायचे. पहा मित्रांनो, हे गणित पाहता क्षणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजेत. इथे CCC आहे, इथे BBB आहे, म्हणजेच इथे सुद्धा AA असायला पाहिजे. आता इथे BBB असायला पाहिजे कारण इथे BB आहे म्हणजे BBB. इथे सुद्धा AAA, इथे सुद्धा CCC. पहा CCC BBB AAA CCC BBB AAA हा क्रम आला. म्हणजेच CBA असा क्रम आला. आता इथे आपण अंक कोणते टाकले होते? तर BA कुठे आहे? तर दुसरा क्रमांक आणि नंतर CA. पर्याय क्रमांक कोणता उत्तर आलं मित्रांनो? तर 2 उत्तर आलं. त्यानंतरचं गणित पहा, 2ला संबंध 0.008 तर 3चा संबंध काय? तर पहा मित्रांनो, 2चा घन किती? 8. मग 3चा घन तर किती? 27. म्हणजेच इथे 3 पॉईंट घेतले, तसंच इथे किती घ्यायला लागेल? 3 पॉईंट. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो? तर 2. या गणितात पहा मित्रांनो, 95 ते 97 प्रश्नाची उत्तरे आकृतीचे निरीक्षण करून द्या. आता पहा, शेतकरी म्हणजे हा गोल, इंजिनियर हा आणि फोटोग्राफर हा चौकोन. पहा, शेतकरी गोल, इंजिनियर त्रिकोण आणि जो फोटोग्राफर आहे तो चौकोन. आता इथे त्याच्यावर आधारित उत्तर द्यायची. किती इंजिनियर शेती करतात? आता किती इंजिनियर शेती करतात? शेतकरी शेतीच करणार. म्हणजेच इथे हे शेतकरी आणि इंजिनियर. आता इंजिनियर आणि शेतकरी याचा संबंध कुठं आला मित्रांनो? तर 12. आता म्हणजेच इथे पर्याय क्रमांक किती राहील? तर 12 राहील.
त्यानंतर पहा किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते, किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते. आता आपल्याला शेतकरी आणि फोटोग्राफी याचा विचार करावा लागेल. आता किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते, तर 10 आणि 12, कारण हे दोन्ही कॉमन आहेत. तर इथे किती जणांना फोटोग्राफी येते, तर 22 जणांना. त्यानंतर फोटोग्राफी न येणारे इंजिनियर किती, फोटोग्राफी न येणारे इंजिनियर किती, हा फोटोग्राफी आहे. या फोटोग्राफीमध्ये न येणारे इंजिनियर किती आहेत मग, तर 27. पर्याय क्रमांक 2. शक्यतोवर जे सांगितलं त्याच्यावर ट्रेस करा आणि तेवढंच पहा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, 98 ते 99 प्रश्नाची उत्तर द्यायची या सर्व वाचून. संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. सारिका व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. राधा व संगीता व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. तर खालील प्रश्नाची उत्तर द्या. कोणते फूल नमिताला आवडत नाही. आता हे जे आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा की आपण सहजासहजी पटकन उत्तर न काढता जरासे डायग्रामच्या सहाय्यानं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा मग एक स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. ते आपण पाहूया. पहा, संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. संगीता, नमिता आणि नीता यांना काय आवडतो, गुलाब आवडतो. आता सारिका व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो. सारिका व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो, म्हणजे संगीताला आवडत असेल, नमिताला, नीताला आणि राधाला. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. चाफा हा नीता आणि राधाला आवडतो, म्हणजे नीताला आणि राधाला आवडतो. म्हणजेच सारिकाला आवडत नसेल, नमिताला आणि संगीताला आवडत नाही. ठीक आहे. तर संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. संगीता आणि राधा सोडून इतरांना काय आवडतो, मोगरा आवडतो. म्हणजे संगीता आणि राधा सोडून सगळ्यांना मोगरा आवडतो. तर कोणते फूल नमिताला आवडत नाही, तर कोणते फूल नमिताला आवडत नाही, तर चाफा आवडत नाही. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे की संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही असे फूल कोणते. संगीताला आवडते पण राधाला आवडत नाही असं फूल कोणतं आहे. तर पहा, संगीताला केवडा आवडतो, राधाला आवडतो. संगीताला चाफा आवडत नाही आणि राधाला आवडतो, आणि इथे दोघीला आवडत नाही मोगरा. पण गुलाब हा संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही, लक्षात ठेवा. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणतं फूल आहे तो, तर गुलाब. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला ही इकडे या साईडनं फुलं आणि एक साईडनं नाव आणि असं स्ट्रक्चर करून, कारण अशा वेळेस काय करतात की ते 2 प्रश्न देतात आणि 2 प्रश्नाच्या अनुषंगानं हे जरा स्पीड वाढवला की लवकरात लवकर गणित होते मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा शेवटचा. y-2 भागिले 5 ही समसंख्या आहे. ही कोणती समसंख्या आहे, समसंख्या. तिच्या पुढील 15वी विषम संख्या कोणती. 15वी विषम संख्या कोणती. मित्रांनो, असे गणित स्कॉलरशिपला नेहमी विचारले जातात आणि एखादं जर गणित असं पोलीस भरतीला टाकलं तर आपल्याला हे गणित आलं पाहिजेत, या अनुषंगानं हा प्रश्न टाकलेला आहे मित्रांनो. तर समजून घ्या हे गणित सोडवायचं कसं. तर y-2/5 y-2/5 नंतरची पहिली विषम संख्या काढावी लागेल आपल्याला, कारण इथे विषम संख्या विचारली म्हणून. आता इथे दिलेली आहे समसंख्या. आता समसंख्येच्या नंतर दुसरी संख्या विषम राहते. मग ही जर आता पहा y-2 नंतरची पहिलीच विषम संख्या कोणती येईल, y-2/5 अधिक 1. आता हे जर गणित सोडवलं तर पहा इथे काही ना म्हणजे 1 आहे, यानं 1ला याला गुणलं y-2ला तर y-2 1, 5 1 5 आणि 5 गुणिला 1 म्हणजे 5. आता इथे पहा y-2 अधिक 5 म्हणजेच किती, अधिक 3/5. ही पहिली काय येईल, विषम संख्या येईल. आता y अधिक 3/5 नंतरची 14वी विषम संख्या, 14वी
विषम संख्या. आता ती कोणती तर पहा x अधिक 3 y अधिक 3/5 अधिक इथे काय करावं लागेल आपल्याला की 14वी विषम संख्या म्हणजेच किती अंक होतील मित्रांनो 2 गुणिले 14 करावे लागेल कारण 14वी विषम संख्या म्हणजे तिथे किती अंक आहेत टोटल 28 येतील ना म्हणजेच y अधिक 3/5 अधिक 28 इथे काय ना म्हणजे 1 आहे. आता जर याचा गुणाकार केला तर 1 ने याला गुणलं तर y अधिक 3 आणि 28 गुणिले 5 म्हणजेच किती 140 5 1 5 म्हणजेच इथे y आणि y आता 3 आणि 140 किती झाले 143/5 म्हणजेच y अधिक 143/5 हे उत्तर कोणतं आहे मित्रांनो तर पर्याय क्रमांक 2. तर लक्षात ठेवा की इथे तुम्हाला समवरून सम विचारले असेल तर डायरेक्ट गुणाकार करता येईल असा, परंतु समवरून विषम करायचे असेल तर पहिले समचं विषम करावे लागेल आणि विषमला नंतर त्या 2 गुणावे लागेल मित्रांनो आणि असे हे गणित करता येईल. तर लक्षात ठेवा की असे गणित सुद्धा विचारले जातात स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून किंवा मग पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न जर टाकले तर ते गणित आपल्याला आले पाहिजेत मित्रांनो. यासाठी हे गणित आवर्जून टाकले. तर मित्रांनो लक्षात ठेवा की जास्तीत जास्त सराव करा. फक्त PDF स्वरूपात प्रश्नपत्रिका न सोडवता तुम्ही त्याची प्रिंट काढा आणि प्रिंटवर हे गणित प्रिंट काढल्यानंतर हे गणित सोडवा कारण PDF स्वरूपातला पेपर फक्त आपल्या काही घंट्यापुरता आपल्या मोबाईलमध्ये राहते नंतर आपण तो पाहतही नाही, परंतु जर आपण प्रिंट काढून जर पेपर सोडवला तर आपल्याजवळ तो पेपरच्या टायमात राहिला पाहिजे आणि ते वाचन झाला पाहिजे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.